ओके मंडळी, सो आज ऑल राईट मंडळी न म्हणता मी हे म्हणणं प्रेफर करीन, रामकृष्ण हरी मंडळी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण हा जो चित्रपट आहे, हा साधारण 10 महिन्यांपासून संघर्ष करत होता चित्रपटगृहामध्ये रिलीज होण्यासाठी. मी बोलतेय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाबद्दल. कसा वाटला मला हा चित्रपट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट, या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत दिग्पाल लांजेकर सर, ज्यांनी शिवराज अष्टक ही जी शृंखला आहे, हा जो प्रोजेक्ट आहे त्यावरती त्यांनी खूप सुंदररित्या ते काम करत आलेले आहेत. ऑफकोर्स जिथे जिथे क्रिटिसाइज करणं गरजेचं आहे तिथे आपण त्यांना क्रिटिसाइज सुद्धा केलेलंच आहे. पण मी बरेचदा ही गोष्ट मांडलेली आहे की त्यांच्यासाठी माझ्या मनात भयंकर रिस्पेक्ट आहे. कारण ज्या हिशोबाने, ज्या पॅशनने त्यांनी या प्रोजेक्टवरती ॲक्च्युअली काम केलंय ना, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि आता हा चित्रपट का महत्त्वाचा आहे मी असं म्हटलं, कारण मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्र भूमीला जी संतांची परंपरा लाभली आहे, तर त्या संतांच्या परंपरेला धरून आणि तेवढ्या पॅशनेटली त्या गोष्टींवरती सिनेमे बनणं गरजेचं आहे, जे की आजकाल फारसं नाही पाहायला मिळत. आणि त्याच्याचमुळे बरं जे काही बनतायत ते लिटरली मालिका स्तरावरचे बनतात आणि त्याच्याचमुळे त्यांची वारंवार आपल्याला फक्त आणि फक्त त्यांना क्रिटिसाइजच करावं लागतं. पण या चित्रपटाबद्दलचं ॲक्च्युअली माझं मत त्यांनी बदलवलंय आणि त्याकरता मी खरंच मेकरचं खूप खूप कौतुक करू इच्छिते. सगळ्यात पहिली गोष्ट, आता मी पॉझिटिव्ह गोष्टी पटापट सांगणार आहे. बरं, निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत बरं का, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्यात पहिली पॉझिटिव्ह गोष्ट या सिनेमाची ते म्हणजे संगीत. या चित्रपटाचं संगीत ॲक्च्युअली खूप सुंदर आहे. अंबाबाईचं जे गाणं आहे ते मला खूप खूप आवडलं. त्याचबरोबर जे अभंग आहेत, जे ओव्या आहेत, त्या ठिकठिकाणी योग्यरित्या पेरल्यात त्यांनी आणि ते बघून ॲक्च्युअली खूप आनंद होतो. तुम्ही लिटरली ना सिनेमागृहामध्ये बसलेले असताना आपसूक तुम्ही त्या अभंगामध्ये किंवा तो जो एक हरिनाद सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगदी स्वतःला कधी विसरून जातात ना, हे कळत नाही तुम्हाला. आणि तीच त्याची खासियत आहे असं मला वाटतं. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे सिनेमॅटोग्राफी. मला जेन्युइनली मी तुम्हाला सांगते, आतापर्यंत दिग्पाल लांजेकर यांचे जेवढेही सिनेमे बनलेले आहेत त्या सगळ्यांमध्ये सिनेमॅटोग्राफीमध्ये, या सिनेमामध्ये त्यांनी खरंच खूप मेहनत घेतलेली हे आपल्याला दिसून येतं. बरं, व्हीएफएक्समध्ये पण ॲक्च्युअली म्हणजे लाइक आय सेड, खूपच ब्रह्मास्त्र लेव्हलचे, हॉलिवूड लेव्हलचे व्हीएफएक्स तुम्हाला नाहीच मिळणार आहे मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे त्या लेव्हलच्या अपेक्षा घेऊन जर का तुम्ही जात असाल, तर मग आपणच मूर्ख आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण त्यातल्या त्यात आत्तापर्यंत जेवढे मराठी सिनेमे बनलेले आहेत, ज्यांनी व्हीएफएक्स वापरले, त्या सगळे चित्रपट एका बाजूला आणि हा चित्रपट एका बाजूला, त्यांनी जेन्युइनली व्हीएफएक्सवरती काम केलंय आणि ते आपल्याला 4 ते 5 ठिकाणी लिटरली पाहायला मिळतं. जसं की जी भिंत चालवण्याचा जो सीन आहे, तर तिथे तुम्हाला कुठेच तुम्ही चुका नाही काढू शकत त्या सीनमध्ये. कुठेच खूपच आर्टिफिशियल, फेक, नकली असा फीलच नाही होत आणि ते बघून ॲक्च्युअली मला भारी वाटलं. त्याच्यानंतर एक सीन आहे जिथे मुक्ताई जी आहे, वीज कडकडण्याचा सीन आहे आणि तिथे स्मिता शेवाळे जी आहे म्हणजे यशोदा जी आहे, तर ती तिला बघत असते मुक्ताईला आणि तो जो सीन आहे तो कमालीचा त्यांनी टिपलाय. खूप सुंदररीत्या त्यांनी तो बनवलाय. त्याचबरोबर त्यावेळेला निवृत्ती महाराजांना गहिनीनाथ महाराज भेटतात. तर तो जो सुंदर त्यांनी पाण्यावर चालण्याचा जो सीन आहे, आहाहा! मन जिंकता राव तो सीन, म्हणजे कमालीचा आहे. बरं, त्याच्यानंतर आणखीन एक व्हीएफएक्सचा सीन आहे जिथे सगळ्यात शेवटी क्लायमॅक्समध्ये ज्यावेळेला नदी पात्र सुद्धा ज्यावेळेला नमस्कार करायला येतं आपल्या ज्ञानेश्वर माऊलींना, ते सुद्धा कमालीचं होतं. म्हणजे बाप डायरेक्ट. पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉझिटिव्ह पॉइंट या सिनेमाचा आहे, सिनेमातले सगळेच संवाद फारच उल्लेखनीय आहेत. फार सुंदररित्या ते लिहिलेले आहेत. पुढचा प्लस पॉइंट आहे, हा सिनेमा ॲक्च्युअली जिथे-जिथे इमोशनल तुम्हाला करायला पाहिजे, तिथे-तिथे तो नक्कीच इमोशनल करतो. तुमचे डोळे आपसूक पाणावतात आणि तुम्हाला त्या वेदना लिटरली फील होतात. पडद्याच्या आरपार सुद्धा. आणि त्या 4 भावंडांनी काय-काय गोष्टींना त्यांना फेस करायला लागल्या त्यावेळेचे. जे कर्मठ ब्राह्मण होते त्यावेळेचे, त्यांनी कुठच्या लेव्हलच्या त्यांना यातना दिलेल्या आहेत, हे आपण आतापर्यंत 1000 वेळा वाचलेलो आहोत. पण तरीसुद्धा या सिनेमाच्या माध्यमातून नक्कीच त्या गोष्टी तुमच्या हृदयाला स्पर्श करतात. आणि स्क्रीन प्ले अतिशय उत्तम रचलेला आहे. नो नॉनसेन्स आहे. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक महत्त्वाची हिस्ट्रीमधले ज्या गोष्टींचे पुरावे आहेत, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या मांडलेल्या आहेत. तर तेही मला खूप जास्त आवडलं. पुढचा प्लस पॉइंट असा की आयुष्यात गुरु का महत्त्वाचा असतो? अनुग्रह काय असतो? ज्यावेळेला आयुष्यामध्ये संयम, विनम्रता आणि सगळ्यात महत्त्वाचं मीपणा सोडून आपण ज्यावेळेला आपल्या भगवंताच्या चरणी स्वतःला समर्पित करतो, त्यावेळेला आपल्यामध्ये काय आमूलाग्र बदल घडतात, हे सगळ्यांचं चित्रण अतिशय सुंदररित्या मांडलेलं आहे. आणि का आयुष्यामध्ये अ, माझ्यापेक्षाही अजून एक दैवी शक्ती आहे जी माझ्यापेक्षा खूप मोठी आहे आणि मी काहीच नाहीये त्या दैवी शक्तीसमोर आणि स्वतःला समर्पण ज्यावेळेला आपण करतो, त्याचं खूप सुंदररित्या एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे. ते बघून जेन्युइनली खूप भारी वाटतं. हे सगळे पॉझिटिव्ह पॉइंट्स या सिनेमाचे आहेत आणि त्याच्याचमुळे मेकर्सने ॲक्च्युअली खूप खूप इम्प्रेस मला केलंय. ते बघून खूप हायसं वाटलं. आता तरीसुद्धा जरी माझ्या या सगळ्या गोष्टी मी भावनिकदृष्ट्या जुळलेल्या आहे, पण तरीसुद्धा आय हॅव टू बी व्हेरी, व्हेरी प्रॅक्टिकल आणि आता मला निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल बोलावंसं वाटतंय. सगळ्यात पहिली गोष्ट, चित्रपट मध्ये-मध्ये थोडासा तुम्हाला स्लो नक्कीच जाणवतो, पण मला असं वाटतं मग कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटसाठी ते गरजेचं पण होतं. पण तरीसुद्धा थोडासा संयम नक्कीच तुम्हाला ठेवायला लागेल या चित्रपटामध्ये, स्पेशली इन द फर्स्ट हाल्फ.
बरं, पुढचा निगेटिव्ह पॉइंट असा की जिथे चांगदेव महाराज येतायत वाघावरती बसून आणि त्यांच्या हातातला जो नाग आहे तो इतका नकली आणि बंडल आणि आर्टिफिशियल दाखवलंय. आह! जिथे बाकीचे व्हीएफएक्सवरती इतकं सुंदर काम केलं तिथे इथे का नाही? का थोडंसं कॉम्प्रोमाईज केलं गेलंय? पुढचा निगेटिव्ह पॉइंट असा आहे चित्रपटाचा की जिथे विठ्ठल आणि रुक्मिणी माता दाखवलेले आहे तिथे त्यांचे कॉस्ट्यूम्स मी आधी याबद्दल ट्रेलर रिव्ह्यूमध्ये बोलले होते. देवांच्या कॉस्ट्यूम्सवरती प्लीज, 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 प्लीज काम करणं खूप गरजेचं आहे यार. प्लीज म्हणजे ते देव आहेत ना, ते सगळ्यात महत्त्वाची फिगर आहेत पूर्ण सिनेमामध्ये. तर ते खूप महत्त्वाचे असायला पाहिजे. तो इम्पॅक्ट तेवढा व्हायला पाहिजे. पण ते एक थोडासा कॉस्ट्यूम कॉस्ट कटिंग बद्दल ते आपल्याला लिटरली तिथे फील होतं आणि नक्कीच त्या गोष्टी पाहिल्यानंतर तुमच्या मनाला थोड्याशा वेदना होतात. पुढचा आणि शेवटचा निगेटिव्ह पॉइंट या सिनेमाचा असा आहे, की जिथे-जिथे साइड एक्टर्स दाखवलेले आहेत. साइड एक्टर्समध्ये काही मोठी माणसं येतात, काही छोटी मुलं येतात. तर ते खोटे अश्रू ज्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती ते दाखवतात आणि तो खोटेपणा लिटरली तिथे तो फील होतो तुम्हाला आणि मग तिथे तुम्हाला आपण मालिका बघतोय का काय असं कुठेतरी फील होतं. बाकी मुख्य जे आर्टिस्ट आहेत, मग ती सगळी लांबलचक तगडी स्टारकास्ट जी आहेत, सगळ्यांनी उत्तम काम केलंय, बाप काम केलंय. जेवढ्या लेंथचा रोल त्यांना ऑफर केला होता, त्यांनी त्या सगळ्यांनी खूपच अप्रतिम काम केलेलं आहे. चारही भावंडांनी, लहानगे असू देत, मोठे असू देत, सगळ्यांनी उत्तम काम केलंय. या सिनेमाला मी देईन 3.75 स्टार्स आउट ऑफ 5 कारण या सिनेमाचा क्लायमॅक्स तुमचं मन जिंकून जातो यार. ज्या पद्धतीने तो क्लायमॅक्स रचलाय, आहाहाहा! कमाल. तुम्हाला लिटरली रडायला होतं, ढसाढसं रडायला होतं आणि तुम्हाला त्याचबरोबर खूप अंगावरती शहारे सुद्धा आलेले असतात. सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहेत. हा सिनेमा ॲक्चुअली थिएटर्समध्ये जाऊन बघण्याजोगा आहे. या सिनेमाची वाट नका बघू. म्हणजे ओ-टी-टीला येईल, टीव्हीला येईल, प्लीज नको गाईज, प्लीज. सगळ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना माझी विनंती आहे. कुठल्याही पक्षातले असो, आय डोंट केअर. आता दहीहंडी येईल, महापुरुषांच्या जयंत्या असतात, त्यावेळेला बाया नाचवण्यापेक्षा चौका-चौकामध्ये जसा छावा सिनेमा तुम्ही दाखवला, तसाच हा चित्रपट सुद्धा दाखवा. म्हणजे एक नवीन पिढी जी घडेल, ती सुंदररित्या घडेल. बाया नाचवून कुठल्या पिढ्या घडवताय तुम्ही? त्याच्यामुळेच या सिनेमाच्या माध्यमातून मी सगळ्या नेत्यांपर्यंत मी हा मेसेज पोहोचवू इच्छिते. त्यांचे कार्यकर्ते जर का माझा व्हिडिओ पाहत असतील, काय करताय? हा व्हिडिओ पोहोचवा तुमच्या नेत्यांपर्यंत. बाकी तुमचं काय मत होतं संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. बाप सिनेमा आहे राव. डोंट फॉरगेट टू लाईक आणि सबस्क्राईब टू सिटी लाईव्ह मराठी बिकॉज इट्स फ्री. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि बाय द वे, केसरी पार्ट 2 याचा रिव्ह्यू सुद्धा आपण आपल्या हिंदी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याच्यामुळे तो सुद्धा बघायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. रामकृष्ण हरी.